नमस्कार मंडळी. रोजच्या स्ट्रेसफुल जीवनामध्ये क्षणभर विश्रांती हवी आहे का? वीकेंडमध्ये गर्दीच्या ठिकाणी न जाता पीसफुल लोकेशनचा शोध घेताय आणि अशा ठिकाणी जर निसर्गाच्या सान्निध्यात नदीकाठी एका शांत आणि स्वच्छ मंदिर परिसरात बसायची संधी मिळाली तर मंडळी, अशाच एका ठिकाणी संडेच्या दिवशी अगदी सकाळी सकाळीच सूर्योदय अनुभवायला आणि नदी किनारी टाइम स्पेंड करायला आम्ही आलो कल्याण वेस्ट मधील उल्हास नदीकाठी वसलेल्या आई सागर देवी मंदिर आणि शिवपरिवार समुद्रेश्वर शिव मंदिराकडे. हे मंदिर कल्याण आणि ठाकुर्लीच्या मध्ये उल्हास नदीच्या किनारी कचोरे गणेश घाटाजवळ वसलेला आहे. रविवारच्या दिवशी सूर्योदय पाहण्यासाठी म्हणून सकाळी 6 वाजताच आम्ही डोंबिवलीवरून लोकल ट्रेन पकडून कल्याण स्टेशनला पोहोचलो आणि तिथून कल्याण ईस्टचा ब्रिज क्रॉस करून कचोरे गणेश घाट जाण्यासाठी ऑटो केली. नंतर आम्हाला समजलं की कल्याणपेक्षा तुम्ही ठाकुर्ली स्टेशन वरून देखील ऑटो करून अगदी लवकर येथे पोहोचू शकता. ऑटोने आम्ही कचोरे गावच्या गावदेवी मंदिर स्टॉप जवळ उतरलो. इथेच तुम्हाला गावदेवीचं मंदिर दिसेल. या गावदेवी मंदिराच्या कडेने रेल्वे ट्रॅकच्या दिशेने रस्ता जातो. तिथून वरती आलो आणि तिथून ट्रॅक क्रॉस करून आम्ही वेस्ट साइडला आलो. मित्रांनो, इथे टोटल 5 ते 6 ट्रॅक असून या ट्रॅक्स वरून लोकल्स आणि एक्सप्रेसची वर्दळ असते. त्यामुळे क्रॉस करताना खूप जास्त दक्षता घ्यावी लागते. ट्रॅक क्रॉस करून आम्ही खालच्या वाटेने पुढे आलो तर समोरच आई सागरदेवी मंदिराची कमान दिसली. कमान क्रॉस करून पुढे आल्यावर सर्वात प्रथम दर्शन होते ते येथील शिव मंदिराचे. हे छोटेसे शिव मंदिर लक्षवेधी असून मंदिरासमोर एक छोटासा नंदी आहे आणि समोरच सुंदर असे वरती नागाचे फणे असणारे शिवलिंग पाहायला मिळते. याच मंदिरात श्री गणेश, साईबाबा आणि दत्ताची मूर्ती देखील पाहायला मिळते. मंदिर जितके सुंदर आहे, मंदिराच्या लगतचा परिसर तितकाच निसर्गरम्य आणि पीसफुल आहे. हीच वाट समोर उल्हास नदी किनारी गणेश घाटाजवळ पोहोचते. याच वाटेने पुढे जात उजवीकडे आई सागरदेवी मंदिर दिसते. शिव मंदिराप्रमाणे छतावर भगवा झेंडा असलेले हे मंदिर दिसायला तेवढेच छान आहे. या मंदिरासमोरच एक तुळस आहे आणि तुळशीच्या आतमध्ये छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. या तुळशी समोरच दिसते ती मंदिरातील सुरेख अशी आई सागरदेवीची मूर्ती. देवीची मूर्ती पाहिली की मन अगदी प्रसन्न होते. याच मंदिराकडून खाली वाटेने सरळ गेला की गणेश घाट दिसतो आणि या घाटावरूनच उल्हास नदीचे विस्तीर्ण असे पात्र दिसते. आम्ही थोडा वेळ या मंदिराच्या परिसरात बसलो आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो समुद्रेश्वर शिव मंदिराकडे. आई सागरदेवी मंदिराच्या डावीकडेच अवघ्या काही पावलांच्या अंतरावरच समुद्रेश्वर शिव मंदिर आहे. आम्ही गणेश घाटाजवळून असलेल्या पाऊल वाटेने या मंदिराकडे जायला निघालो. येथूनच तुम्हाला समोर एक भला मोठा उंच असं टॉवरचं स्ट्रक्चर दिसतं. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की ही धूर सोडायची चिमणी असेल, पण नंतर आम्हाला स्थानिकांकडून समजलं की हा एक दीपगृह होता. पूर्वीच्या काळी या उल्हास नदीच्या किनाऱ्यावर बोटीने सामानाची ये जा होत असावी. त्या काळी बोटींना दिशा दाखवायला याचा उपयोग होत असावा. पण आजच्या काळी मात्र हा दीपगृह झाडांच्या वेटोळ्यातच दडलेला पाहायला मिळतो. या दीपगृहाकडून पुढे जाताच समोर दिसते समुद्रेश्वराचे मंदिर. आम्ही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आपण आता उल्हास नदी मंदिर बघितलं. दोन्ही तुम्ही बघू शकता, पाठीमागे ट्रेन चालली आहे. तर हा जो ट्रॅक आहे, ठाकुर्ली स्टेशन पासून थोडंसं पुढे यावं लागेल ट्रॅकने. तर या ट्रॅकला क्रॉस करून खाली यायला पायऱ्या आहेत तुम्हाला आणि इथून खाली आलात की तुम्हाला ही दोन्ही मंदिरं दिसतात. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा ट्रेन बंद जाल तेव्हा साईडला नदीच्या पात्राजवळ खूप छान असे उल्हास नदीचं पात्र. आता उन्हाळा असल्यामुळे पाणी खूप आटलंय, त्यामुळे तुम्हाला काळा काळा चिखलाचा गाळ दिसेल. पण पावसाळ्यात तर नक्कीच हे लोकेशन जे खूप सुंदर असेल. हे मंदिर देखील शांत अशा परिसरात वसलेले असून इथे देखील उल्हास नदीच्या किनाऱ्याजवळ घाट पाहायला मिळतो. तर मित्रांनो बघू शकता,
अतिशय पीसफुल अशी लोकेशन आहे. इथे आल्यापासून जवळपास जे आहे फक्त आणि फक्त वाऱ्याचा आणि पक्ष्यांचाच आवाज येतोय. पाठीची आहे उल्हास नदी आणि एकदम शांत असं पीसफुल लोकेशन. दोन्ही जी मंदिर आहेत, ते जे उल्हास नदीचं मंदिर आहे ते पण, आणि हे जे शिवपरिवार समुद्रेश्वर मंदिर आहे ते पण. पाठी बघू शकता माझ्या, जे उल्हास नदीचं पात्र आणि एकदम शांत असं पक्ष्यांच्या आवाजामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे समुद्रेश्वराचं मंदिर. नक्की मी रिकमेंडेड करेन तुम्हाला याला. ठाकुर्ली स्टेशनवरून अगदी जवळ आहे. मॅपला लोकेशन टाकलात तर ट्रॅक साईडने तुम्ही क्रॉस करून वेस्टला येऊ शकता. ॲक्च्युली आम्ही येताना उलटे आलो, आम्ही कल्याणला जाऊन आलो, त्यामुळे आम्हाला ऑटोला 200 रुपये देऊन इथे सोडलं या गावदेवी मंदिराकडे. कारण हा जो रोड आहे कल्याण शिळफाट्याचा जो जॉईंट होते ते गावदेवी मंदिर आहे हायवेला, तिथून तुम्ही या ट्रॅकला क्रॉस करून येऊ शकता. पण ॲक्च्युली तुम्ही जर ठाकुर्ली स्टेशनकडनं आलात तर तुम्हाला अजून स्वस्तात पडेल. ठाकुर्ली स्टेशनपासून डायरेक्ट ऑटो एक 50-60 रुपयापर्यंत तुम्हाला इथे आणून सोडेल गावदेवीच्या फाट्याकडे. तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की ठाकुर्ली स्टेशनकडनं या. पायऱ्या उतरून घाटाजवळ आले की समोर उल्हास नदीच्या किनाऱ्याजवळूनच सुंदर असं नदीचं पात्र पाहायला मिळतं. मित्रांनो, आजच्या दिवशी संडेची अशी एक छोटीशी जी होती व्हिजिट होती ठाकुर्ली जवळच्या दोन्ही छोट्या मंदिरांना उल्हास नदीच्या पात्राजवळ. तर असंच आम्ही आज एक विरंगुळा म्हणून नेचरच्या सान्निध्यात आलेलो. तर अशा प्रकारे जो आहे आजचा ब्लॉग इथेच संपतो आणि यानंतर आम्ही आता जाऊ घरी जायला रिटर्न डोंबिवलीला. खूप सारी कामं आहेत ती पण उरकायची आहे. आणि यानंतर पण आपला एक व्लॉग यायचा आहे, तो आहे बनारसमधला आपला जो सारनाथचा आहे शेवटच्या दिवशीचा. तर नक्की स्टे ट्यून राहा. व्हिडिओ जर आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका जर तुम्ही इकडे आला असाल. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पण मी माहिती देतो कसं यायचं आहे, ते पण तुम्ही चेक करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये पण जाऊन. आणि तोपर्यंत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. असत खेळत राहा, मजेत राहा. बाकी सर्व देवा काळजी. बाय बाय.